ये बहुत बड़ी साजिश लग रही है। तो इसमें जरूर कुछ कॉलेज का कुछ गड़बड़ है। चोट बिल्कुल नहीं लगा था उसको, ना कुछ ऐसा खून का निशान ना कुछ। मला वाटतं साठे कॉलेजने बेशर्मपणाची हद्द केलेली आहे। हत्या तिसऱ्या माळ्यावर उडी मारली, बघितलं कोणी? 21 साल की संध्या पाठक नालसपारा ईस्ट के अचोले में रहती थी। मुंबई के विले पार्ले के साठे कॉलेज में इंजीनियरिंग की पढ़ाई कर रही थी। इस वक्त वो 3rd ईयर में थी। बहुत जल्द बाहर भी पढ़ने जाने वाली थी। आपको बता दें कि संध्या की मौत पर लगातार सवाल उठ रहे थे। सवाल उनके परिवार वालों की तरफ से उठाए जा रहे थे। अब इस पर विले पार्ले पुलिस की तरफ से क्या कुछ नई रिपोर्ट सामने आई है वो सुनिए। बता दें कि विले पार्ले पुलिस ने संध्या का बैग और मोबाइल जब्त कर लिया था। मोबाइल की जांच में कुछ उन्हें ऐसे संदेश मिले हैं जो एक अज्ञात लड़के को भेजे गए थे। इसके अलावा उसके बैग से कुछ एंटी डिप्रेशन दवाइयां भी मिली हैं। भेजे गए संदेशों के आधार पर विले पार्ले पुलिस के वरिष्ठ अधिकारियों ने यह अनुमान लगाया है कि संध्या एक तरफा प्यार में थी और जिसके चलते उसने ऐसा कदम उठाया था। हालांकि विले पार्ले पुलिस उस लड़के से भी पूछताछ करेगी। संध्या के परिवार वालों का क्या कहना है संध्या की मौत पर, ये भी सुनिए। आप इसी सोसाइटी में रहते हैं? यस। संध्या के बारे में आप कितना जानते हैं? संध्या एक बहुत ही अच्छी लड़की थी और जहाँ तक मैं जानता हूँ वो पढ़ाई में बहुत होशियार थी। और संध्या कुछ ऐसा कर रहे ये मेरे को भरोसा नहीं हो रहा है। साठे कॉलेज का पहले से ये रिकॉर्ड है, पहले भी इसमें हो चुका है। तो इसमें जरूर कुछ कॉलेज का कुछ गड़बड़ है। चोट बिल्कुल नहीं लगा था उसको, ना कुछ ऐसा खून का निशान ना कुछ। ये बहुत बड़ी साजिश लग रही है। कालची जी काय घटना तिच्या बाबतीत जी घडलेली आहे ही दुर्दैवी घटना। ही हत्या तिसऱ्या माळ्यावर उडी मारली, बघितलं कोणी? केव्हा बघितलं? हे बघितलं तर तुम्ही, मग मुलं चालली होत्या मुली आणि त्यांनी तिची बॉडी बघितली, तर मग प्रशासन काय झोपलं होतं तर का? मला वाटतं साठे कॉलेजने बेशर्मपणाची हद्द केलेली आहे। साठे कॉलेजचं प्रशासन एवढं लापरवाहीने हे प्रकरण कसं घेऊ शकतं? पालकांना त्यांच्या मने 8 वाजता कळवलं, पालक पोचेपर्यंत बॉडी हॉस्पिटलला पोचली होती। ते शेव जिवंत होती, उपचारासाठी नेली असेल ते त्यांनाच माहिती, पण पालकांना त्यांच्या हॉस्पिटलला गेल्यानंतर माहिती पडतं की तिकडे ते झालेलं आहे, त्याला 8-10 वाजले असणार। पैसे मागतात 10,000 रुपये। त्याच्यानंतर 10,000 रुपये आम्ही खर्च केलं असं ते कॉलेजवाले सांगतात की हॉस्पिटलला आणायला। म्हणजे कॉलेजने आपली जबाबदारी अक्षरशः आम्हाला असं वाटतंय की हात वर केलं, आत्महत्येचं स्वरूप दिलं की कॉलेजचं त्याच्यातनं नाव बाजूला निघतं, म्हणजे प्रश्न येत नाही। जो कोण गेला आहे त्याच्यावर, त्याच्या फॅमिलीवर तो प्रश्न येतो, म्हणजे कॉलेज मोकळं झालं। असे प्रकार होतच असतील आणि ह्याच्यापूर्वी पण त्या साठे कॉलेजमध्ये वगैरे किती प्रकार झाले आहेत ह्याची कोणी केलं आहे का चौकशी? करा चौकशी, म्हणजे समजेल तुम्हाला की साठे कॉलेज किंवा ह्या मुलांच्या भविष्याबरोबर काय खेळत आहेत। आणि जर खरोखर आम्हाला खात्री वाटते की हा प्रश्न पोलीस प्रशासनाची दिरंगाई असेल, लापरवाही असेल, प्रशासनाची कॉलेजच्या असेल लापरवाही, पण हा मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न पोचला पाहिजे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकारामध्ये दखल द्यावी अशी आम्हाला आशा आहे। कारण आज एका मुलीबरोबर, एका विद्यार्थ्याबरोबर, भारताच्या भविष्याबरोबर खेळण्याचा प्रकार कुठेतरी जे कोण करत असतील त्यांना दहशत आणि शिक्षा ही झालीच पाहिजे। आणि जी मुलगी गेली आहे तिला न्याय हा मिळालाच पाहिजे, तिच्या पालकांना, परिवाराला आणि आमच्या ह्या राजमाता नगरला सुद्धा न्याय मिळाल्याचं आपल्याजवळ मी आशा बाळगतो की आपण हे लोकांपर्यंत आणि त्या प्रशासनिक अधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी पोचवाल की आम्हाला हळहळ आहे, पण शंका है कि यह आत्महत्या नहीं, यह हत्याच असू शकते, पण कोणत्या स्वरूपाची आहे, काय आहे ह्याचा शोध त्यांनी घ्यावा। अब संध्या की मौत आत्महत्या थी या फिर कोई गहरी साजिश, ये आने वाला वक्त ही बताएगा। तब तक आप जुड़े रहिए दी जर्नलिस्ट के साथ। इस पर क्या कुछ नई अपडेट सामने आती है हम आपको जरूर बताएंगे। देखते रहिए दी जर्नलिस्ट.in।